जर मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं जास्त फायबर आणि पाणी तुमच्या पोटाला पुन्हा आनंदी करू शकते. चला कब्ज बद्दल बोलूया. कब्ज ही एक सामान्य समस्या आहे जेव्हा तुम्हाला आठवड्यातून 3 वेळेपेक्षा कमी शौचास जावं लागतं आणि तुमचं मल कठीण, कोरडे आणि जाण्यास कठीण असते. मग हे का होतं? तुम्ही काय खात आणि पिता हे खूप महत्वाचे असते. पुरेसं फायबर आणि पाणी न मिळाल्याने पचनक्रिया मंदावते. ब्रेक टाइम बसून राहण्याची सवय आणि काही औषधे जसे की वेदनाशामक आणि नैराश्यरोधक औषधे देखील कारणीभूत होऊ शकतात. मधुमेह आणि IBS सारखे आजार तुमच्या पचन संस्थेतील स्नायू ज्या पद्धतीने काम करतात त्यामध्ये समस्या आणि तणाव देखील कारणीभूत ठरू शकतो. काही लक्षणे: कमी वेळा शौचास जाणे, कठीण मल, वेदना, पोट फुगणे आणि पूर्णपणे पोट रिकामा न झाल्याची भावना. हे परिचित वाटतं नाही का? उपचारांबद्दल बोलूया. तुमच्या आहारातून सुरुवात करा. जास्त फायबर असलेली फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये आणि भरपूर पाणी प्या. नियमित व्यायाम देखील गोष्टी सुरळीत करण्यास मदत करतो. आणि शौचास जाण्याची इच्छा झाली तर तिला अजिबात दुर्लक्ष करू नका. प्रतिबंध हाच उपाय आहे. फायबरयुक्त आहार घ्या, हायड्रेटेड राहा, नियमित व्यायाम करा आणि तणाव व्यवस्थित करा. जास्त प्रमाणात रेचक औषधे घेऊ नका. कालांतराने ते गोष्टी आणखी बिघडवू शकतात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला कब्ज झाल्यासारखे वाटेल तेव्हा हे टिप्स लक्षात ठेवा. तुमचं पोट तुमचे आभार मानेल. जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका. केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे. भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील. लवकर अपॉइंटमेंट बुक करा, फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomeopathy.com ला भेट द्या.